नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे जड. त्या काळामध्ये मुलींच्या डोक्यामध्ये जर जड झाली तर तिचं लग्न देवाशी केलं जायचं. या जुन्या रूढी परंपरा होत्या. तशीच एक राधा नावाची मुलगी, तिच्याही डोक्यामध्ये जड झाली होती, पण हिची कल्पना तिच्या आईला नव्हती. तिने सांजा झाल्या आणि सगळी गुरंढोरं रानात गेलेली आपल्या घरी परतायला लागली. त्यावेळेला गुराखी जो होता तो आपली गुरं घेऊन तो निघाला. तसाच अंधार पडायला लागला. तसा ग्रामपंचायतीचा कोतवाल आला. त्यावेळेला कोतवाल हा दिवे लावायचं काम करत होता. ठिकठिकाणी थोड्या अंतरावर हे लाईटीचे दिवे असायचे, कारण लाईट नव्हती गावामध्ये. आणि खांबावर असा कंदील असायचा, षटकोनी कंदील असायचा. त्याच्यामध्ये तो रॉकेट टाकायचा, दिवा लावायचा आणि पुढच्या टप्प्याला जायचा. जसा दारातला दिवा लागला तसं राधाला वाटलं, चला आता थोड्या वेळात आई येईल. रानात गेलेली आई दमून जाईल, तिचे पाय दुखत असतील आणि तिला गरम पाणी करून पाय शेकायला दिले तर थोडा आराम वाटतो म्हणून पहिल्यांदा ती उठली. कोपऱ्यात ठेवलेला झाडू घेतला, फडाफडा अंगण झाडलं आणि दारामध्ये जो लाकडाचा फास होता तो आणला. कडाकड काड्या मोडल्या, चुलीमध्ये घातल्या आणि चूल पेटवली. पातेलं त्याच्यावर ठेवलं आणि पाणी ओतलं. चुलीला जाळ घालत बसली. तेवढ्यात रखमा आली. रखमानं एक खुरपं कोपऱ्यामध्ये ठेवलं. वट्यामध्ये येताना रानातून काही भाजी आणली होती संध्याकाळी करायला. ती भाजी असं ओटा पुढं केला. तसं राधानं ताट पुढं केलं आणि त्या ताटामध्ये तिनं ती भाजी ओतली. कमरेचं खुरपं काढून ठेवल्यानंतर आई म्हणाली की राधे जरा पाणी आण. राधा म्हणाली, अगं आई जरा हातपाय धुवू आणि मग पाणी देते. तिनं पाणी उतरलं. रखमा गरम गरम पाणी पायावर पडलं तसं त्याचा पायाचा शेण कमी झाला. हातपाय तोंड धुतलं आणि पदरानं तोंड पुसत जमिनीला पाठीमागं टेकून बसली. भिंताडाला तिनं टेकली आणि तिनं पाणी दिलं. राधानं पाणी दिलं, तांब्या तोंडाला लावला आणि पाणी पीत पीत तिचं लक्ष लेकीच्या डोक्याकडं गेलं. तिनं विंचरलेलं नव्हतं. डोकंचं जसा झाप झालेला. अर्धवटच पाणी पिऊन तांब्या ठेवला खाली आणि म्हणाली, राधे अगं केस सुद्धा विंचरली नाहीस तू. केस कशी झालीत बघ तुझी. राधा जरा रागानेच बोलली. म्हणली, आहे डोक्याला लावायला त्याल तरी आहे का, कसं काय डोकं विचारू मी. बिचारी रखमा गप्पच बसली. कारण गरिबीमुळं आपल्या मुलीच्या डोक्याला लावायला आपल्याकडं तेलाला पैसे सुद्धा नाहीत. ही खंत तिला वाटली. बर बाय म्हणली. तांबा बाजूला ठेवला आणि तेवढ्यात पुन्हा राधानं आईसाठी चहा केला. चहाची कबशी दिली. रखमानं गरम गरम चहा पिला. बरं वाटलं तिला जरा. आणि मग म्हणली, जा त्या कोनाड्यामध्ये फणी आहे ती फणी घेऊन ये. राधा उठली, कोनाड्यामधली फणी आणली आणि आईच्या हातात दिली आणि आईच्या पुढं बसली. तिनं हळूहळू तिचे एक 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 बोट घेऊन विंचरायला लागली. जसजसं विंचरायला लागली आणि तसतसं एका ठिकाणी मात्र तिची फणी अडकली. जशी फणी अडकली तसं तिनं असं बोटं घालून पाहते तर काय, भली मोठी जट त्या ठिकाणी तिच्या हाताला लागली. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. अरे देवा, हा कसला भोग, हे काय करू आता मी. तिला जट झाली की डोक्यामध्ये. आणि मग तिला इतकं वाईट वाटायला लागलं, रडायला सुद्धा यायला लागलं. आणि तिच्या पुढच्याच गल्लीतली शालू लावायची मुलगी तिला दिसली. कारण शालूच्याही डोक्यामध्ये जट झाली होती
आणि मग तिच्या घरच्यांनी उंबराचा चीक लावून ती जट वाढवली आणि पोसवली. जशी ती मोठी झाली, 14-15 वर्षाची, 12-13 वर्षाची झाली, तसं सौंदत्तीला जाऊन देवाबरोबर तिचं लग्न लावलं. तिच्या डोक्यावर भला मोठा जग दिला आणि तिला मुरळी म्हणून देवासंग लग्न लावून सोडून दिलं. तेव्हापासून ती शालू डोक्यावर जग घेऊन अक्कली जोगवा म्हणून गावभर फिरत असते. हे चित्र सर 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 रखमाच्या डोळ्यासमोरून निघालं. तिच्या काळजात चर झालं. अरे देवा, माझ्या पण पुरीनं असंच करावं काय? माझ्या पण पुरीचं लग्न देवाबरोबर लावणार काय? तिच्या जीवाचा असा उन्हाळा होणार का? हे सगळं तिला चित्र डोळ्यासमोर आठवलं. गळा 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 तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. तिने राधानं मागं वळून बघितलं. आहे, काय झालं ग? का रडायला लागली? काय नाही. काय झालं सांग तरी, काय रडायला लागली? आणि विचार की डोकं माझं, किती वेळ मला तशीच घेऊन बसलीस बरं? माझी मान अवघडली. रखमानं मनाशी निश्चय केला. ती म्हणली, उठ राधे, उठ आणि ते कोपऱ्यातलं खुरपं घेऊन ये. ती म्हणली, आता खुरपं कशाला? अगोदर माझी वेणी घाल ना. उठ म्हणली, खुरपं घेऊन ये. राधा गुमान उठली आणि कोपऱ्यातलं खुरपं घेऊन आली. खुरपं घेऊन आली तसं राधानं एका हातात जड धरली आणि त्याच्या बुडाशी खुरपं लावलं आणि खसकन ती जट ओढली. ओढल्याबरोबर राधा किंचाळी, आई ग मेले. रखमा म्हणाली, जरा सोस, नाहीतर जन्माचा भोग सुटायचा नाही. तिने त्या जटीकडं जट हातात धरली आणि त्या जटीकडं एक कटाक्ष टाकला, जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती जट त्या जळत्या चुलीमध्ये फेकून दिली. सगळ्या घरभर जटाचा वास झाला आणि रखमा मागं सरकली. तिला समाधान वाटलं की एका अतिशय वाईट प्रथेपासून आपण आपल्या मुलीचं रक्षण केलं. तर अशी ही रखमा की जिनं आपल्या मुलीचं जीवन घडवलं, अंधश्रद्धेला बळी न पडता आपल्या मुलीला नवजीवन तिनं दिलं. अशा रखमा प्रत्येक घरामध्ये जर त्या काळात झाल्या असत्या तर ही देवदासी प्रथा बंद पडली असते. धन्यवाद. किती कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.